बाबा सिद्दीकींच्या प्रवेशाच्या बॅनरवर मात्र नवाब मलिकांचे फोटो झळकतायत। नवाब मलिक बाबा सिद्दीकींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याविषयी आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। शक्यता वर्तवली जाते भाजपच्या विरोधानंतरही नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत का अशी ही एक चर्चा सुरू आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, हिवाळी अधिवेशनादरम्यान जेव्हा नवाब मलिक हे सभागृहात आलेले होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र काढलेलं होतं, ज्या पत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं की नवाब मलिकांना महायुतीत घेता येणार नाही, हे त्यांनी पत्र लिहून स्पष्ट सुद्धा केलेलं होतं। पण आता या सगळ्या पत्रानंतर बाबा सिद्दीकींच्या प्रवेशाच्या बॅनरवर मात्र नवाब मलिक यांचे फोटो झळकतायत। त्यामुळे नवाब मलिक आज पक्षप्रवेशादरम्यान येणार का? म्हणजे नवाब मलिक अजूनही दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असाच याचा अर्थ? लागवी नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस आता पक्ष तो अजितदादा यांच्याकडे गेलेला आहे। घड्याळ आणि पक्षाचं नाव सुद्धा गेलेलं आहे आणि नवाब मलिक हे अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत। जेव्हा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, खरं तर अजित पवार गटाच्या बाकावरती सभागृहामध्ये नवाब मलिक 2 दिवस बसले आणि 2 दिवस आपण जर बघितलं राजकीय ड्रामा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळाला आणि यानंतर आज पुन्हा चर्चा सुरू झाली नवाब मलिक यांच्या नावाची। याचं कारण म्हणजे जे काँग्रेसचे नेते आहेत बाबा सिद्दीकी यांचा आज पक्षप्रवेश आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि याच दरम्यान बॅनरबाजी करण्यात आली मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आणि आपण बॅनर बघतोय माझ्या मागे, यामध्ये नवाब मलिकांचा सुद्धा फोटो आहे। नवाब मलिकांचा फोटो आल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नवाब मलिक आहेत का आणि जर असतील तर मग भाजपची याबद्दलची भूमिका काय असेल? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसवरती म्हणजे अजित पवार गटावरती निशाणा साधला होता त्यावरती त्यांनी म्हटलं होतं की जर त्यांना घेत असेल तर कुठेतरी नाराजी पसरेल, तर याबद्दल आता भाजपची नक्की भूमिका काय? देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांची नक्की काय भूमिका? कारण नवाब मलिक आहेत ते जामिनावरती सुटून बाहेर आलेले आहेत आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जर नवाब मलिक असतील तर महायुतीमध्ये नक्कीच या ठिकाणी बघा नाराजी पसरेल आणि कुठेतरी भाजप हा मोठ्या प्रमाणे दादांवरती नाराज होईल, अजित पवारांवरती नाराज होईल। मात्र अजित पवार आता या सर्व गोष्टीला कसं सांभाळून घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागली स्वप्नील, आजच्या पक्षप्रवेशादरम्यान नवाब मलिक उपस्थित राहतील का? काय या सगळ्या संदर्भात संकेत पोहोचतायत? काय शक्यता वर्तवली जाते? नक्कीच नवाब मलिकांच्या आता भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष आहे, कारण बॅनरबाजी आपण त्या ठिकाणी बघतोय, कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत। मात्र नवाब मलिक हे संध्याकाळी 5 वाजता जो बाबा सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रदेश कार्यालयामध्ये, यावेळी नवाब मलिक उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। तेव्हा नवाब मलिक या संदर्भात अधिक माहिती देऊ शकतात अशी सुद्धा एक शक्यता आहे ती लागवी या ठिकाणी वर्तवण्यात येते। नक्की नवाब मलिकांची भूमिका काय हे सुद्धा समोर येईल। मात्र आज दिवसभरामध्ये सर्वांचं लक्ष लागलं असेल ते म्हणजे नवाब मलिक यांच्या या प्रवेश सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार का नाही याबद्दलच्या चर्चेकडे। लागवी अगदी स्वप्नील, पण हा देखील एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। देवेंद्र फडणवीसांनी इतकी नाराजी व्यक्त केलेली होती या सगळ्या संदर्भात, थेट पत्र लिहून आपली स्पष्टोक्ती दिलेली होती, भाजपची भूमिका स्पष्ट केलेली होती। असं असताना देखील बॅनरवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बॅनरवर या पक्षप्रवेशादरम्यान नवाब मलिक यांचा फोटो झळकणं, याचा अर्थ असा लावायचा का की फडणवीसांचं ते पत्र किंवा फडणवीसांनी केलेली अप्रत्यक्षरित्या ठेवलेली ती मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं तितकी गंभीर घेतली नाहीये, दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं? नक्कीच लागवी आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका येतात, त्यामुळे एक एक महत्त्वाचा लोकप्रतिनिधी हा सर्वच राजकीय पक्षांना असेल, अगदी महायुतीला सुद्धा असेल। कारण या ठिकाणी ज्या समाजाचं नेतृत्व नवाब मलिक करतात त्या समाजाला सोबत घेण्यासाठी नवाब मलिक यांना सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घ्यावं लागेल। कारण जर नवाब मलिक यांना जर बाजूला सारलं तर त्या ठिकाणी मतांचं खूप परिणाम हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे होऊ शकतो आणि याचा परिणाम हा महायुतीच्या उमेदवारावरती सुद्धा होऊ शकतो। एकंदरीत जरी फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी कुठेतरी अजित पवार हे नवाब मलिक यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा नवाब मलिक यांनी आतापर्यंत स्वतःची काय भूमिका आहे ते नक्की कोणत्या गटात आहे हे सुद्धा सांगितलं। मात्र अजित पवार गटाच्या सभागृहामध्ये अजित पवार गटाच्या बाकावरती म्हणजे सत्ताधारी बाकावरती नवाब मलिक बसले होते, यामुळे नवाब मलिक हे अजित पवार यांच्या सोबतच आहेत अशा प्रकारचं निश्चित
स्वप्नील, माफ करा काही सेकंद तुम्हाला मध्येच थांबवते, पण याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. हिवाळी अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलेलं होतं आणि म्हटलेलं होतं की महायुतीत नवाब मलिक यांना घेता येणार नाही. ही परिस्थिती अशी असताना, पत्र लिहिलेलं असताना आज बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाच्या बॅनरवर नवाब मलिक यांचा फोटो झळकतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय करावं, कुणाला स्थान द्यावं, कुणाला देऊ नये ह्याचे सर्वस्वी अधिकार हे अजितदादा पवार यांना आहेत. जर एखाद्याने काही सूचना केली असेल तर ती मानायचं की नाही मानायचं याचा अधिकार हा दादांना आहे. त्यामुळं ते काय पत्र लिहिले म्हणून आम्ही आमच्या पक्षामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला न घ्यायचं ते ठरवू शकत नाहीत, किंवा त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे आम्ही ठरवू शकत नाही. ते प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ते पत्र लिहिले म्हणून नवाबाई आमच्या सोबत नाहीत असं होत नाही. नवाबाई कालही राष्ट्रवादीमध्ये होते, आजही आहेत आणि उद्याही आमच्या सोबत राहतील. म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसनं तितकं गंभीर घेतलेलं नाहीये. कारण आमच्या पक्षात काय करावं ते आम्ही ठरवू शकतो, त्यांच्या पक्षात काय करावं ते ठरवणार. त्याच्यामुळं त्यांनी केलेली सूचना आम्ही सूचना समजून सोडून दिलेली आहे, परंतु त्याला इतकं गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये. याविषयी तुम्ही फडणवीसांना स्पष्ट शब्दात इन्कार केलेला होता, जे पत्र त्यावेळी समोर आलेलं होतं तेव्हा? आम्ही त्यावेळी सांगितलं होतं नवाबाई राष्ट्रवादीमध्ये होते, आहेत आणि राहतील. आणि आजही सांगतोय आपल्याला की नवाबाई राष्ट्रवादीमध्येच आहेत. आज बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशादरम्यान नवाब मलिक दिसतील का? त्यांच्या प्रकृतीमध्ये जर चांगली सुधारणा झाली असेल, प्रकृती जर ठणठणीत असेल तर ते नक्कीच आजच्या कार्यक्रमाला येतील. परंतु ते त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते आजच्या कार्यक्रमाला यायचं का नाही यायचं ते ठरवतील. त्या बाबतीत मी अधिकृत काही सांगू शकणार नाही, ते स्वतःच ते सांगू शकतील. पण मला विश्वास आहे प्रकृती चांगली असतील तर ते कार्यक्रमाला नक्की येतील. आणि नवाबभाई जर कार्यक्रमाला आले तर निश्चितच राष्ट्रवादी त्यांचं स्वागतच करेल. तेव्हा मात्र उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या त्या पत्राचा विचार केला जाणार नाही. सूरजजी, फडणवीस साहेबांचं पत्र आम्ही त्यावेळेसही सांगितलं होतं की आमची भूमिका हेच आहे, राष्ट्रवादीमध्ये काय करावं याचा सर्वस्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा, प्रांताध्यक्ष म्हणून सुनील तटकरे साहेब आहेत. आमच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार या दोघांना आहेत. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आहेत. त्यामुळं एखाद्यानं एखादी सूचना केली त्याचं पालन केलंच पाहिजे असं नसतं. त्याची सूचना समजून त्याचा विचार केला जातो, पण ती योग्य असेल तर तसं इम्प्लिमेंट केलं जातं, नसेल तर तसं आम्ही सोडून देतो. परंतु असं कुणीतरी एखाद्याने पत्र लिहिलं त्याचं पालन केलंच पाहिजे असं कुठंही लिखित नसतं. त्यामुळं तेवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही मला असं वाटतं. निश्चित. सूरजजी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले रहा. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तपासेजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. तुम्ही सूरज चव्हाण यांचा सुद्धा मुद्दा ऐकला असेल. सूरज चव्हाण म्हणतायत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, अजित पवार यांनी काय करायचं काय नाही करायचं हे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आम्हाला सांगायचं नाही. त्यामुळे नवाब मलिक हे कालही आमच्या पक्षात होते, आजही आमच्याच पक्षात राहतील. त्यांच्या पक्षात त्यांनी कोणाला घ्यायचा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. त्याच्यामध्ये आम्हाला आमची भूमिका राखण्याची काही आवश्यकता नाही, तसं काही गरजही नाही. आणि मला वाटतं की कोणाला काय राजकीय संधी घ्यायची आहे, कोणाला काय राजकीय भूमिका मांडायची, जो त्याचा तो प्रश्न आहे. काही लोक अनेक वर्ष एका पक्षात असतात, त्याच्यानंतर स्वतः दुसऱ्या पक्षामध्ये जातात. तर ठीक आहे, राजकारणामध्ये आजकाल नवीन फाईट सुरू झालेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये आयाराम गयारामची संस्कृती नव्हती. आता ही आयाराम गयारामची संस्कृती महाराष्ट्रात गेल्या 1.5 वर्षापासून सुरू झालेली आहे. तर ह्याच्या काही भविष्यात जनता तो निश्चित. सूरजजी, तपासेजी यांचं म्हणणं आहे की आयाराम गयाराम संस्कृती सध्या वाढताना दिसते एकूणच महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकारणात.
आयाराम गयारामची संस्कृती अनेक दिवसापासून चालू आहे. त्याच्यामुळं असा कुठलाही पक्ष नाही की ज्या पक्षामध्ये आले नाहीत गेले नाहीत. त्या प्रत्येक पक्षामध्ये होतं, ती प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियात निरंतर चालत असते. त्याच्यामुळं त्या प्रक्रियेवरच बोलायचं असं मला वाटतं चुकीचं आहे. परंतु विचारधारेवर काही लोक प्रभावित होऊन येत असतात, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यामुळं अशी टीका टिप्पणी करणं मला कुठे योग्य वाटत नाही. निश्चित. म्हणजे शरद पवारांपेक्षा दादांची विचारधारा ही उजवी आहे असं म्हणायचं आहे? दादांची असेल, पवार साहेबांची असेल, त्यांनी दोघांची विचारधारा ही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारा शाहू फुले आंबेडकरांचीच विचारधारा आहे. काही राजकीय मतभेदामुळे आम्ही जरी वेगळे असलो तरी आमची विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरांचीच आहे. तपासायची. ठीक आहे ना, त्यांनी त्यांची पक्षाची भूमिका मांडली. त्यांना पक्षाला एक निवडणूक आयोगाने आता त्यांच्या संदर्भात निर्णय देखील दिला. भविष्यात जो निर्णय जनता देईल तो आम्ही स्वीकारू. आता याच्यामध्ये काही वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही. आता आम्ही सर्वांनी जवळजवळ 5-25 वर्ष एकत्र येऊन काम केलेलं आहे. त्याच्यामुळे व्यक्तिगत भूमिका मांडण्यापेक्षा जनता कुठल्या भूमिकेला न्याय देते, कुठली भूमिका जनता मान्य करते, पवार साहेबांची मान्य करते का इतर कोणाची मान्य करते, हे आता काय घोडा मैदान लांब नाही. काल इंडिया टुडेचा सर्वे आला. महाराष्ट्रामध्ये काय चित्र राहील, देशात काय चित्र राहील हे मला वाटतं मूड ऑफ द नेशनने स्पष्ट केलेलेच आहे. तसंच विधानसभेत देखील चित्र राहील असं मला वाटतं. तर बघू काय होतं. अगदी. आपण एक शेवटी चव्हाण साहेब यांची देखील कमेंट घेऊया. घोडा मैदान लांब नाहीये, सर्वे बरंच काही सांगून जातोय असं म्हणतायत. तपासायची. सर्वे 5 राज्याच्या निवडणुका झाला त्यावेळी आला होता. त्या सर्वेमध्ये वेगळं चित्र होतं, पण निवडणुकीच्या निकालाच्या नंतर मात्र वेगळं चित्र या देशामध्ये पाहायला भेटलेलं आहे. महाराष्ट्राची जनता नेहमी विकासाच्या पाठीमागे राहिलेली आहे. आम्हाला सुद्धा विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी खंबीर उभे राहील. आणि जसं महेश तपाशीजी बोलले की घोडा मैदान पुढेच आहे, आमची सुद्धा तयारी आहे की पुढच्या घोडा मैदानामध्ये चितपट करून आम्ही जिंकू आणि या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करू. अगदी. धन्यवाद तपासेजी आणि सुरज चव्हाण, तुमचे देखील आभार आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.